रत्नागिरीतील सलूनवाला निघाला फ्रान्सला. ऐकून धक्का बसला असेल, पण हो, हे खरं आहे, सत्य आहे. रत्नागिरीतील एक तरुण जो केश कर्तनालय व्यवसाय करतो आणि त्यातूनच केंद्र सरकारची आणि राज्य शासनाची जी योजना आहे स्किल इंडिया, या योजनेतून तो स्पर्धेला उतरला आणि त्या स्पर्धेतून 2 वेळा राज्यात मेडल मिळवलं आणि आत्ता थेट दिल्लीत नॅशनल लेवलला राष्ट्रीय स्तरावर जी स्पर्धा झाली केश कर्तनालयाची, त्यामध्ये राज्यातून पहिला सुवर्णपदक मिळवणारा मुलगा तो आपल्या रत्नागिरीतील मुलगा आहे. आणि आज त्याच्याशी आपण बातचीत करणार आहोत. कशा पद्धतीने तो पुढे गेला, त्याची पुढची ध्येयधोरणं काय आहेत, याबाबत आपण त्याच्याशी बातचीत करणार आहोत. तुझं नाव सांग पहिल्यांदा. नमस्कार, माझं नाव यश आहे. यश दिनेश चव्हाण आहे आणि मी इयत्ता 7वीपासून या फील्डमध्ये आहे. जे माझ्या बाबांचं सलून आहे. सो त्या बाबांच्या सलूनमध्ये मी लहानपणापासून 7वीत असल्यापासून थोडंफार जाऊन बघत होतो काय कसं आहे. आणि नंतर मला इंटरेस्ट वाढत गेला. पहिल्यांदा बाबा बोलायचे चल 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 चल, तेव्हा एवढा इंटरेस्ट नव्हता की आपण काय करतो. नंतर मला ते काम बघून इंटरेस्ट वाढत गेला कामामध्ये. असं 10वीपर्यंत माझे स्वतःचे क्लायंट्स तयार झाले होते. मला स्वतः माझे मित्र कॉल करायचे, अरे यश कुठे आहेस, काय करतो, CA सलूनमध्ये. सो असं हळूहळू पुढे मला खूप म्हणजे असं वाटलं की नाही, आपण हे केलं पाहिजे. त्याच्यानंतर असंसुद्धा वाटत होतं की अजून शिक्षणसुद्धा घेतलं पाहिजे, शिक्षणाशिवाय सर्व फुकट आहे. सो तेव्हा या फील्डबद्दल एवढं महत्त्व नव्हतं. बिकॉज ऑफ आईवडील जे म्हणजे एवढ्या वर्षानुवर्ष आमचं दुकान चालू झालं, मी त्या दुकानामध्ये काम केलं. त्याच्यानंतर मग मी पॉलिटेक्निकलला ॲडमिशन घेतलं, मेकॅनिकल इंजिनिअरिंगला गेलो आणि जस्ट 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर असं वाटायला लागलं की नाही, ह्याच्यामध्ये 6 वर्ष शिकून मला तरी वाटत नाही आहे की मी माझ्यासाठी हे बनलं आहे. मी आर्टिस्टिक फील्डमध्ये जावं अशी माझी इच्छा होती. मग मी मुंबईला गेलो. माझा भाऊसुद्धा होता एक, तोसुद्धा एका ठिकाणी उदय U-Tuckez अकॅडमीमध्ये शिकला होता. मला तिथे घेऊन गेला आणि बाबा, मी आणि दादा आम्ही तिघं जाऊन तिथे ॲडमिशन गेलो. नेमकी ही स्पर्धा काय असते, काय कशा स्पर्धेचं स्वरूप काय असतं? ही स्पर्धा इंडिया स्किल ही अशी स्पर्धा आहे जी म्हणजे आज वयवर्षी 21पर्यंतच्या मुलांसाठी खूप महत्त्वाची स्पर्धा आहे. एवढी महत्त्वाची की म्हणजे एक्सप्लेनसुद्धा करू शकत नाही. बिकॉज ऑफ ह्याच्यामध्ये टोटल 75 स्किल्स येतात. लादी लावण्यापासून ते अगदी मोबाईल रोबोटिक्सपर्यंतचे स्किल्स आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे कुकिंग आलं, बेकरी आलं, कारपेंट्री आलं, कार पेंटिंग, ऑटोमोबाईल, ऑटो बॉडी रिपेअर, असे खूप सारे स्किल्स आहेत. सो त्याच्यामध्ये आमचं हेअर ड्रेसिंग येतं, ब्युटी थेरपीसुद्धा येतं, योगाचं स्किल आहे. सो मुलांना ही एक खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे NSDC नॅशनल स्किल डेव्हलपमेंट सेक्टर आणि MSSDS कडून दिली. सो त्या अपॉर्च्युनिटीचा मुलांनी फायदा घेतला पाहिजे. कारण की ह्या योजनेमुळे यंग मुलांचं जे टॅलेंट आहे, यंग मुलांचं जे कौशल्य आहे ते दिसतं आहे लोकांना. आणि आज मुलं देशाचं प्रतिनिधित्व करतात बाहेर. हे 2014पासून चालू आहे इंडिया स्किल ह्याच्यामध्ये स्पर्धेमध्ये. ही स्पर्धा नेमकी केव्हा झाली होती? ही स्पर्धा मी या स्पर्धेमध्ये स्वतः 2 वेळा भाग घेतला. 2021च्या स्पर्धेमध्ये मी भाग घेतला होता. तर सर्वप्रथम डिस्ट्रिक्ट लेवल होते. डिस्ट्रिक्ट लेवलच्या आधी तुम्हाला एक ITI कॉलेजला किंवा एक ऑनलाईन रिटर्न एक्झाम क्लिअर करावी लागते. ऑनलाईन रिटर्न एक्झाम क्लिअर केल्यानंतर तुमची डिस्ट्रिक्ट लेवलची एक्झाम होते, प्रॅक्टिकल्स होतात. डिस्ट्रिक्ट लेवलचं प्रॅक्टिकल क्लिअर केल्यानंतर प्रत्येक डिस्ट्रिक्टची आपल्या डिस्ट्रिक्टमधून जेवढी मुलं असतात त्याच्यातून जो मुलगा सिलेक्ट होतो तो मुलगा जातो स्टेटसाठी तुम्हाला प्रत्येक डिस्ट्रिक्टमधून मुलं सिलेक्ट होऊन आलेली असतात. त्याच्यानंतर त्या मुलांमध्ये कॉम्पिटिशन होते, महाराष्ट्रात पहिला कोण येणार आणि महाराष्ट्राला रिप्रेझेंट कोण करणार इतर राज्यांमध्ये. त्याच्यानंतर मी महाराष्ट्रात पहिला आलो 2021च्या कॉम्पिटिशनला. आणि 2021लाच म्हणजे रिजनल लेवलची कॉम्पिटिशन झाली, ज्याच्यामध्ये 5 राज्य होती, गुजरात, गोवा, MP, महाराष्ट्र आणि राज्य. आत्ताची जी स्पर्धा झाली ही कुठे झाली आणि किती म्हणजे जे केश कर्तनालयाचं जे स्किल आहे यामध्ये किती राज्यातील यांनी युवकांनी सहभाग घेतला? 16 राज्यातले पार्टिसिपेट होते. कारण की मी तेच सांगत होतो, 2021ला जी स्पर्धा झाली होती त्याच्यामध्ये रिजनल लेवल झाली होती, त्याच्यानंतर नॅशनल लेवल झाली होती. तेव्हा कसे झोन वाईज आली होती मुलं, त्याच्यामुळे मुलं कमी होती, 10 मुलं आली होती. यावेळेला काय झालं, रिजनल लेवल झालीच नाही, स्टेटनंतर डायरेक्ट नॅशनल ठेवले त्याने. त्याच्यामुळे 16 राज्यातली 16 मुलं डायरेक्ट कॉम्पिटिशनला होती एकमेकांसोबत. त्यामध्ये मला गोल्ड मिळालं, म्हणजे मी फर्स्ट आलो. यानंतर पुढची स्टेप्स आता 3 महिन्याचे आमचे बूट कॅम्प्स लागतील. आता 13 सप्टेंबर रोजी फ्रान्समध्ये लिओनला कॉम्पिटिशन्स आहे, वर्ल्ड स्किल्स 2024 आहे. आणि त्यासाठी आता आमचं प्रिपरेशन चालू होईल. आमचे टोटल
म्हणजे नॅशनल्सच्या आधी आमचे 14 तासाचे बूट कॅम्प्स असतात आणि इंटरनॅशनल्सला जेव्हा मुलगा विद्यार्थी जो प्रिपेअर होतो त्याचे 16 तासाचे डेली बूट कॅम्प्स असतात. रोज त्याला 16 तास प्रॅक्टिस करायची असते. त्याच्यानंतर तो मुलगा प्रिपेअर होतो फ्रान्समध्ये इंडियाला रिप्रेझेंट करण्यासाठी, कारण की खांद्यावरती भारताचा झेंडा असतो आणि म्हणजे आपण एखाद्या आपल्या देशाला रिप्रेझेंट करतो, आपल्या देशाचं नाव मोठं करतो. सो तिथे जाणारा कॅन्डिडेटसुद्धा तसा असावा लागतो. सो खूप सारे ट्रेनिंग्ज होतात, सायकोलॉजिस्ट असतात, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट्सवरती ट्रेनिंग्ज होतात. बऱ्याचशा गोष्टी प्रिपेअर करतात येतात या त्या 3 महिन्यामध्ये येणार. वडिलांनी सुरू केलेला व्यवसाय आणि त्यातूनच वडिलांना हातभार लावण्याची आवड असलेली त्याची एक उमेद होती आणि त्यातूनच यश पुढे आला आणि आज संपूर्ण राज्याचं नेतृत्व त्याने देशात केलं आणि लवकरच 3 महिन्यात तो देशाचं नेतृत्व करणार आहे फ्रान्समध्ये आणि फ्रान्समध्ये चमकदार कामगिरी करून जागतिक लेवलला मेडल मिळावं अशी त्याची अपेक्षा आहे. कॅमेरामन दीपक मोहितेसह प्रशांत पवार, टाइम्स डिजिटल, रत्नागिरी. खूप आनंद होतो आहे आणि म्हणजे खूपच वेगळं वातावरण झालं आहे सगळं आमच्या घरामध्ये. आमच्या अपेक्षा पण वाढल्या आहेत त्याच्याकडून आणि ज्याला तो कुठे कमी पडू नये यासाठी आमचे खूप प्रयत्न चालले आहेत. त्याला काय लागेल ती मदत, त्याला काय लागेल ते देण्याची सगळी तयारी चालू आहे. त्याने ते ह्या येणाऱ्या ट्रेनिंगमध्ये खूप मेहनत घ्यावी आणि देशाचं नाव उज्ज्वल केलंच आहे. त्याबरोबर त्याने आता फ्रान्सला जाऊन वर्ल्ड स्किलमध्ये येऊन आपल्या परत देशाचं नाव पूर्ण उज्ज्वल करावं अशी माझी खूप इच्छा आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत राहा टाइम्स डिजिटल.